नमस्कार. भाजी बटाका रेसिपी चॅनलमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे. मी आज घेऊन आलेली आहे गुळ शेंगदाण्याची लाडूची रेसिपी माझ्या मैत्रिणींसाठी खास. हे बघा, इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले होते आणि अर्धा किलो गुळ म्हणजे अर्धा किलोला असा कमी गुळ घेतलेला होता. तुम्हाला जर 1 किलोच्या प्रमाणात करायचे असेल तर 1 किलो शेंगदाण्याला 1 किलोच गुळ लागणार. शेंगदाणे नेहमी हे कमी गॅसवरती भाजायचे. बघू शकता मी कमी गॅसवरती शेंगदाणे भाजून घेत आहे. अजून भाजलेले नाही आपले शेंगदाणे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण मी या व्हिडिओमध्ये खूप असे टिप्ससह सांगणार आहे तुम्हाला. आपला लाडू हा असा तोंडात अजिबात चिटकणार नाही, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. हे बघा, शेंगदाणे टाकून घ्यायचे आधी मिक्सरच्या भांड्यात. सुरुवातीला गूळ टाकायचा, नंतर परत शेंगदाणे घालायचे वरून. शेंगदाण्याची साल मी अर्धवट काढलेली आहे. हे पण सांगते मी तुम्हाला का काढायची अर्धवट साल. आता बघूया आपण. अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद करायचं. चालू बंद करत करतच आपण आपलं मिश्रण तयार करून घ्यायचं. बघू शकता, जास्त चिकट पण नाही झालेलं. जाडसर असंच बारीक करायचं. अशा पद्धतीने मी सर्व बारीक करून घेत आहे. हे पहा, चिकट झालेलं नाही आहे. याचा लाडू बनवला तर हा कधीच तोंडामध्ये चिटकत नाही आणि टेस्ट ही खूप छान लागते. तुम्ही नक्की अशाच पद्धतीने करून पहा. म्हणजे ही ट्रिक म्हणजे मिक्सर चालू बंदच करायचं, पूर्ण फिरवायचं नाही. सगळं तयार करून घेतलेलं आहे मिश्रण मी. आता लाडू बांधायला घेऊया. अशा पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी साईज करू शकता. हे लाडू म्हणजे सगळ्यांनाच आवडतात, लहानांपासून मोठ्यांना आवडतात. पौष्टिक पण खूप आहे हे सगळ्यांसाठीच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज लहान मोठी करू शकता. हे पहा, दिसतंय का नाही छान. मग अशा पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेणार आहे. लाडू तयार करता करता तुम्हाला त्याचे फायदे पण सांगते मी खूप असे. फायदा नंबर 1 म्हणजे रक्तातले होमोग्लोबिनचे प्रमाण वाढते ह्या लाडूंनी. नंबर 2 म्हणजे हृदयाचे आजार कमी होतात. नंबर 3 वजन पण कमी होते आपले त्याने. नंबर 4 आपल्या हाडांना मजबूती करते, दातांना पण मजबूत करतात. आणि ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी पण खास लाडू आहे हे. चला तर आपण अशा पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेऊया. भरपूर असे आणखीन फायदे आहे लाडूचे. मुलांना तुम्ही सकाळी सकाळी देऊ शकता हे लाडू खाण्यासाठी दुधासोबत. शाळेत जाण्याआधी. अशा पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतले. अशा पद्धतीने लाडू करून पहा घरामध्ये, चांगलेच होणार ते. मी तयार करून घेतलेले आहे सगळे लाडू. आता
तुम्हाला एक लाडू मी फोडून पण दाखवते कसा झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. कमेंटमध्ये सांगत जा कशी झाले आहे, कशी वाटली टिप्स ते पण सांगा. हे लाडू 15 दिवस ते महिनाभर आरामशीर टिकू शकता. प्रवासात जाण्यासाठी पण तुम्ही याचा उपयोग करू शकता या लाडूंचा. हे पहा मी फोडून दाखवत आहे तुम्हाला एक लाडू. चिकट असा झालेला नाही आहे आपला लाडू. छान दिसतोय लाडू. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. गुळशंकराचे लाडू. हो. वाह, इतके सुंदर लाडू. तुम्हाला पण हे असेच लाडू करायचे असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायचं तर अजिबात विसरू नका. माझ्या मम्मीची रेसिपी कधीच फसत नाही, त्यामुळे तुम्ही